अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाविरोधामध्ये आज संपूर्ण आंबेडकरी अनुयायी नाही तर संपूर्ण अनुसूचित जातीमधील येणारे संपूर्ण जे घटक आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि खामगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जो आज काढला गेलेला आहे। मला सांगा काय नेमकी मागणी आहे तुमची आज या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने हा मोर्चा निघतोय? हे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे आणि जो काही वाद सरकारने या आधी मराठ्यांमध्ये लावला तोच वाद मातंग आणि महारामध्ये आणि इतर सगळ्या एसी वर्गामध्ये लावण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि हा वाद आम्ही पूर्णतः जाऊ देणार नाही। तो हाणून पाडण्याचा पूर्ण ताकदीनं या ठिकाणी प्रयत्न करू। ही शासनाच्या वतीने लढलेली लढाई आहे। या ऐतिहासिक लढाईमध्ये आम्ही आमच्या जीवाचं रान करू, पण आमचा अधिकार या ठिकाणी कोणत्याही प्रकारे घालवण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही। हे सरकारला या वतीने इशारा आहे। किती लोक सहभागी आहे या मोर्चामध्ये? कोणते समाज घटक सहभागी झाले? 2 दिवसाची तयारी होती तरी आम्हाला वेळ खूप मिळाला, त्यामुळे कमीत कमी 1000 ते 2000 लोक या मोर्चाला उपस्थित झालेले आहेत। आलेल्या सर्व समाज बांधवांचे, बहुजन बांधवांचे आम्ही आयोजक प्रथम आभारी आहे। कोणती जात, कोणत्या जाती समाविष्ट आहेत यामध्ये? मेतर समाज आहे, वाल्मिकी समाज आहे, सांबार समाज आहे, खाटीक समाज आहे आणि बौद्ध समाज, प्रामुख्याने बौद्ध समाज जास्तीत जास्त उपस्थित आहे। निश्चितच आपण पाहतोय की सध्या हा संपूर्ण उपवर्गीकरणासाठी मोर्चा निघतोय। महिलांसाठी पण अशा पद्धतीने आपण पाहतोय जसं आरोप केला गेलाय की मराठा ओबीसी मध्ये फूट पाडला गेली, आता परत एसटी प्रवर्गामध्ये हा फूट पाडण्याचा प्रयत्न आहे का? हो नक्कीच। सरकार हे उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये ज्या 1500 जाती आहेत त्यामध्ये फूट पाडण्याचा काम करत आहे आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारने जे आता हे समिती नेमली आहे बदल समिती, त्या बदल समितीच्या माध्यमातून जे अजून कोणतंही त्यांनी जाहीर केलेलं नाही की कशा प्रकारे ते उपवर्गीकरण करणार आहेत आणि विशेषतः हे जरी सर्वोच्च न्यायालयाने जरी निर्णय दिलेला असला तरी हा संपूर्णतः कायद्याच्या आणि संविधानाच्या विरोधी हा निर्णय आहे। म्हणून कायदा आणि संविधानाच्या विरोधात उपवर्गीकरणाचा निर्णय असल्याचं मत या ठिकाणी मांडला गेलं। उपवर्गीकरण होऊ देणार अशी भूमिका घेऊन संपूर्ण अनुसूचित जाती प्रवर्गातील समाज घटक आज खामगावच्या या उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर एकवटल्याचं पाहायला मिळतंय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।